नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण चर्चा करणार आहोत मुंबईविषयी. मुंबईविषयी चर्चा करण्याची अनेक कारणं असतात. मुंबईमध्ये मराठीची सक्ती करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये हिंदी आणि मराठीमधला वाद उफाळला. मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद उफाळला. मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळला. मुंबई विरुद्ध परप्रांतीय अर्थातच उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद उफाळला. अशा बातम्या काही केल्या थांबता थांबत नाही. आता आणखीन एक बातमी यामध्ये येऊन पडली आणि तिने तर कहरच केलेला आहे. ती बातमी आहे की उघड्यावरती मासे विकणाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या आता नव्याने आलेल्या जी सत्ता स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाप्रणीत आणि एकनाथ शिंदेच्या साथीने आलेल्या अ, सत्तावर असलेल्या महापालिकेतल्या सरकारने असंच म्हणू आपण, कारण महापालिकेतलं एक स्वतंत्र सरकार असतं. तर या महापालिकेतल्या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला मुंबईतील कोळी बांधवांनी प्रचंड विरोध केलेला आहे. इथं मुद्दा हा येतो की अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचं धाडस मुंबईमध्ये होतंच कसं? ज्या लोकांच्या जीवावर मुंबई महापालिका तुम्ही काबीज केली, सगळे महत्त्वाचे प्रश्न सोडून दिले आणि मासे उघड्यावर विक्री करू नये अशा पद्धतीचा एका वार्डामधला तिथल्या काही परप्रांतीय लोकांचा, विशेषतः गुजराती लोकांच्या दबावाला बळी पडून मुंबई महापालिकेमध्ये जर असा निर्णय होणार असेल, तर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाने मराठी महापौर देऊन काय उपयोग झाला असा प्रश्न आता तिथल्या स्थानिकांना पडलेला आहे. मुळामध्ये मुंबईमध्ये मराठी अमराठी हा वाद कायम सुरू असतो. ज्या सरकार कायमस्वरूपी असं सांगत असतं की बटेंगे तो कटेंगे, त्याच सरकारच्या काळामध्ये मुंबईमध्ये किती तुकडे झालेले आहेत हिंदू समाजातील वेगवेगळ्या लोकांचे, हे आपण विचारात घेतलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे. मी असं आधी सांगितलं की हिंदू मुस्लिम आधी करत होते, मराठी अमराठी आधी झालेलं आहे, उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असं झालेलं आहे, गुजराती विरुद्ध मराठी असंही झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये भर पडली शाकाहारी आणि मांसाहारी. अहो, मुद्दा असा आहे की शाकाहारी आणि मांसाहारी असं जर वाद लावला, उद्या असाच जर ट्रेंड चालत राहिला तर लोकं असं म्हणतायत आणि लोकं सोशल मीडियावर चर्चा करतायत की काही दिवसानंतर भारतीय जनता पक्षाचं जर मनात आलं तर जो मांसाहार करतो तो हिंदूच नाही असं सुद्धा फतवा काढायला. कारण भाजपमधून आता जेवढे फतवे निघत आहेत तेवढे फतवे दुसऱ्या पक्षाकडनं आणि दुसऱ्या इतर कोणत्याही संघटनाकडनं निघत नाही. कारण कधी हे अलिखित फतवे असतात अर्थात, म्हणजे याला फतवा छुपाच असतो. पण हा एक प्रकारचा फतवाच झालेला आहे की उघड्यावर मांस विक्री करायची नाही आणि त्याला महानगरपालिकेचं प्रशासन साथ देत आहे. त्यामुळं आता मुंबई नेमकी कुणाच्या बाजून राहणार आहे? कोळी बांधवांचे काही प्रश्न आहेत की उघड्यावर जर मांस विक्री केली नाही तर एक मोठा मासा, ज्याला मासे खातात त्यांना सगळं माहिती आहे की मासेचे आकार खूप मोठे-मोठे असतात. 15-15 किलोचे पण असतात, 10-10 किलोचे पण मासे असतात. 5 किलोचा सुद्धा मासा असतो आणि मासा विकत घेणारा तो कट करून घेऊन जातो. तर ते कट करायला प्रत्येक कोळी बांधवाने घरी जाऊन कट करायचे का लोकांच्या, की आम्ही घरोघरी येऊन तुम्हाला मासे कट करून देणार आहोत, आम्हाला उघड्यावर बंदी घातलेली आहे. असा प्रश्न आता मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे आणि कट करून दिले नाही तर मग लोकं त्यांच्याकडनं मासे कसे विकत घेतील? ज्यांना वास येतो हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, हा सुद्धा त्यांचा एक मुद्दा आहे. उघड्यावर वास विक्री करणारे हा महत्त्वाचा मुद्दा सांगत नाही की आमच्या धार्मिक भावना, हा धार्मिक भावनेचा मुद्दा येतच नसतो. मुद्दा हा शाकाहारी आणि मांसाहारीचा मुद्दा आहे आणि हिंदू धर्मामध्ये अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांचे मासे खातानाचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. कारण तिथं तो एक एलिमेंट असा झालेला होता की तिथं भावनिकदृष्ट्या त्या मुद्द्याला जर विरोध केला तर पश्चिम बंगालमध्ये तो मुद्दा चालला नसता. म्हणून मग तो मुद्दाम भारतीय जनता पक्ष मांसाहाराला विरोध करतो. नरेंद्र मोदी एक बोलतात आणि तिथले स्थानिक लोकं मात्र असं सांगतात की ठीक आहे, ते राष्ट्रीय राजकारणात मध्ये मोदी बोलत असतील पण आम्ही असे मासे खाऊन काही प्रॉब्लेम नाही, आम्ही टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर मासे खातो. हे तिथं दाखवायचं होतं म्हणून त्यांनी केलं. पण हाच न्याय मग आता मुंबईच्या बाबतीत का नाही? मुंबईमध्ये कोळी समाज आहे, त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा मासेमारी आहे. मासेमारी हा त्यांचा व्यवसाय आहे आणि मुंबईमध्ये मांसाहार हा सर्वमान्य नसला तरी बहुतांशी लोकांना तो मान्य आहे. त्यामुळं अगदी मूठभर लोकांच्यासाठी माझा मुद्दा असा आहे की इथं मूठभरांचा पण विषय येत नाही. इथं संख्येने लोक जास्त जरी असले 10% मराठी माणसांनी मांसाहार बंद करावा का, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं या विषयावर आता खडबडून जागा होण्याची गरज आलेली आहे आणि मुंबईमध्ये पुन्हा रिक्षाचालकांना जी मराठी शिकवत आहे तशी गुजराती माणसाला सुद्धा आहाराच्या विषयी जबरदस्त अशी शिकवण देण्याची वेळ आलेली आहे. आणि आता बघू राज ठाकरेंची संघटना, उद्धव ठाकरेंचा पक्ष या सगळ्या प्रकरणामध्ये किती आक्रमक होतो आणि मराठी माणसाच्या बाजूनं आपली ताकद किती पणाला लावतो. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.